नमस्कार मित्रांनो, आपण भास्कराचार्य टॅलेंट सर्च एक्झामिनेशन या एक्झाममधल्या मॅथमॅटिक्सच्या सगळ्या क्वेश्चन्सचे सोल्युशन्स पाहणार आहोत. या ठिकाणी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अँड एक्स हे 3 पायथागोरियनचे ट्रिपलेट आहेत असं आपल्याला त्यांनी सांगितले. मग आपण काय करायचं, सगळ्यात मोठी जी साईड आपल्याला वाटते तिला हायपोटेनस आपण कन्सिडर करू. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ही ऑफकोर्स सगळ्यात मोठी साईड वाटते. मग हिचा कंप्लीट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ही जी लहान साईड आहे हिचा स्क्वेअर प्लस एक्सचा स्क्वेअर असेल, बरोबर. मग एक्स स्क्वेअर काय येणार, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर होल स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होल स्क्वेअर, ए रेस टू 4 प्लस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी रेस टू 4 मायनस ए रेस टू 4 मायनस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी रेस टू 4. हा ए रेस टू 4 हा मायनस ए रेस टू 4 कॅन्सल होणार, बी रेस टू 4 बी रेस टू 4 कॅन्सल होणार. काय होणार, 2a स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस मायनस प्लस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल टू 4a स्क्वेअर बी स्क्वेअर. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4a स्क्वेअर बी स्क्वेअर. एक्स इज इक्वल टू अंडर रूट 4a स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल टू 2ab. या ठिकाणी जर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अँड एक्स हे जर 3 पायथागोरियन ट्रिपलेट असतील तर एक्सची व्हॅल्यू काय येणार मित्रांनो, 2ab. ऑप्शन सी इज दी करेक्ट ऑप्शन. पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय, द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 13x प्लस 36 इज इक्वल टू 0 आर. आपण या क्वाड्रॅटिक इक्वेशनला डायरेक्ट सॉल्व्ह करून घेऊ. एक्स स्क्वेअर मायनस 13x प्लस 36 इज इक्वल टू 0. आपल्याला सम पाहिजे -13 आणि प्रोडक्ट पाहिजे 36, असे 2 नंबर. जर मी -9 इंटू -4 केलो तर प्रोडक्ट काय येणार, 36 आणि या दोघांचं सम काय येणार, -13. एक्स स्क्वेअर मायनस 9x मायनस 4x प्लस 36 इज इक्वल टू 0. एक्स इन ब्रॅकेट एक्स मायनस 9 मायनस 4 इन ब्रॅकेट एक्स मायनस 9 इज इक्वल टू 0. एक्स मायनस 4 एक्स मायनस 9 कॉमन घ्यायचं आहे आपण, इज इक्वल टू 0. देअरफोर एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0 और x minus 9 is equal to 0. So x is equal to 4 and x is equal to 9. These two are the roots of our given quadratic equation. D is the correct option. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, the measure of given angle is 30 degree more than 4 times its supplementary angle. Then measure of given angle is, let's assume given angle is x degree. Then its supplementary angle would be 180 degree minus x degree. Therefore, as per the given condition, x degree is equal to 4 in bracket 180 degree minus x degree plus 30 degree. त्याच्या सप्लिमेंटरी अँगलच्या 4 मल्टीफोल्डमध्ये 30 डिग्री ॲड केल्यानंतर आपल्याला गिवन अँगल मिळतो. आपण या इक्वेशनला सरळ सरळ सॉल्व्ह करून घेऊ. काय येणार, एक्स डिग्री इज इक्वल टू 4 इंटू 180 काय होणार, 720 डिग्री मायनस 4x डिग्री प्लस 30 डिग्री. हा 4 आपण लेफ्ट साईडला घेऊन जाऊ, काय होणार, 5x डिग्री इज इक्वल टू 720 प्लस 30 दॅट इज 750 डिग्री. x डिग्री इज इक्वल टू 750 डिग्री डिवाइड बाय 5 इज इक्वल टू 150 डिग्री. या ठिकाणी जो ऑप्शन ए आहे दॅट इज दी करेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन खूपच सोपा आहे मित्रांनो. काय म्हणतोय, द व्हॅल्यू ऑफ tan 67 डिग्री, tan 42 डिग्री, tan 23 डिग्री इंटू tan 48 डिग्री इज वॉट. tan ऑफ 90 मायनस थीटा इज इक्वल टू कॉट थीटा असतं. या ठिकाणी 67 आणि 23 यांची जर ॲडिशन केली तर काय येणार, 90 डिग्री. सिमिलरली जर 42 आणि 48चं ॲडिशन केलं तर काय येणार, 90 डिग्री. मग जो आपलं दिलेलं इक्वेशन त्याला मी कसं लिहू शकतो, tan ऑफ 67 इंटू tan ऑफ 42 इंटू tan ऑफ 90 मायनस 67. 23ला मी 90 मायनस 67 लिहितोय इंटू tan ऑफ 90 मायनस 42. 48ला मी tan ऑफ 90 मायनस 42 लिहितोय. या ठिकाणी tan 67 इंटू tan 90 मायनस 67 इज इक्वल टू काय होणार, हे cot 67. Similarly,
टॅन 42 इंटू टॅन 90 मायनस 42 काय होणार? कॉट 42. टॅन 67 इंटू कॉट 67 काय होणार? 1. सिमिलरली टॅन 42 इंटू कॉट 42 काय होणार? 1. सो द होल थिंग बिकम्स 1 इंटू 1 इज इक्वल टू 1. या ठिकाणी जो ऑप्शन बी आहे तो एकदम करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. टॅन थीटा इज इक्वल टू 1/√3. या ठिकाणी आपण असं समजू की तुम्हाला फॉर्म्युला पाठ नाही आहे. मग आपण कसं करणार? टॅन थीटा काय असतो? टॅन थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साईड ऑफ थीटा डिवायडेड बाय ॲडजस्टंट साईड ऑफ थीटा. सपोज आपल्याकडे हा ट्रायंगल आहे, या ट्रायंगलमध्ये हा थीटा आहे. ऑपोजिट साईड काय आहे या ठिकाणी? 1. ॲडजस्टंट साईड काय आहे? √3. या ठिकाणी हा राईट अँगल असणार. जर ही साईड 1 आहे, जर ही √3 आहे, तर हायपोटेनस किती होणार? 1चा स्क्वेअर दॅट इज 1 प्लस √3चा स्क्वेअर 3 इज इक्वल टू हायपोटेनसचा स्क्वेअर होणार. हायपोटेनस किती होणार? 2, कारण हा आहे 4, मग हा होणार 2. ठीक आहे. आता आपल्याला त्यांना काय शोधायला सांगायचं आहे? थीटा. जो ऑपोजिट साईड आहे ही काय आहे? हायपोटेनसच्या हाफ आहे, म्हणजे जो थीटा आपला आहे तो असणार 100% 30 डिग्री. कारण इन अ राईट अँगल ट्रायंगल द साईड ऑपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ दी हायपोटेनियस. मग या ठिकाणी ऑप्शन बी इज दी करेक्ट आन्सर. आता या पुढच्या क्वेश्चनमध्ये त्यांनी आपल्याला एक रेशो दिलेला आहे. 30 + x डिवायडेड बाय 23 + x इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 4. या ठिकाणी आपण या कम्प्लीट इक्वेशनला सॉल्वसुद्धा करू शकतो किंवा सरळ सरळ ऑप्शन्स ट्रायआउटसुद्धा करू शकतो आणि बघू शकतो कुठला ऑप्शन बरोबर आहे. सगळ्यात अगोदर आपण ऑप्शन ए पाहू. 30 + 5 डिवायडेड बाय 23 + 5 इज इक्वल टू 35 डिवायड बाय 28. 7 5 जा 35, 7 4 जा 28 इज इक्वल टू 5/4. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो फर्स्ट ऑप्शन आहे तोच ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. याच्या पुढच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला त्यांनी सरळ सरळ एका पॉलिनॉमियलची किंमत विचारलेली आहे. 3√7 + 7 √63 + √7 डिवायडेड बाय 7. हा जो √63 आहे त्याला आपण 63 इज इक्वल टू 9 इंटू 7 लिहू शकतो, बरोबर. 3√7 + 7 9 इंटू 7 + √7. हा जो डिनॉमिनेटरमध्ये 7 आहे त्याला आपण 7 इज इक्वल टू √7 इंटू √7 असं लिहू शकतो. हा √7 हा √7 कॅन्सल होणार. या ठिकाणी जो 9 आहे तो स्क्वेअर रूटच्या बाहेर येणार आणि बाहेरून काय होणार? तो 3 होणार. 3√7 प्लस या 7 सोबत 3चा मल्टिप्लिकेशन काय येणार? 21√7 प्लस 1 डिवायडेड बाय √7. आता जर आपल्याला यांची बेरीज करायची असेल तर आपल्याला डिनॉमिनेटर कॉमन असायला पाहिजे. मग आपण या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने कम्प्लीट बाकीच्या फ्रॅक्शन्सला किंवा बाकीच्या टर्म्सला मल्टिप्लाय करून घेऊ. 3√7 इंटू √7 प्लस 21√7 इंटू √7 प्लस 1. आता यांचा कॉमन जो आहे डिनॉमिनेटर तो असणार √7 इज इक्वल टू √7 इंटू √7 इज इक्वल टू काय होणार? 7. म्हणजे 7 3 जा 21 प्लस 21 इंटू 7 प्लस 1 डिवायडेड बाय √7 इज इक्वल टू हा 21 प्लस 21 इंटू 7 जो आहे तो काय होणार? टोटल 21 इंटू 8 होणार का नाही? 8 1 जा 8, 8 2 जा 16 प्लस 1 डिवाइड बाय √7 इज इक्वल टू 169 डिवायडेड बाय √7. परंतु असा एक्झॅक्ट ऑप्शन आपल्याला एकही आपल्या दिलेल्या ऑप्शनमध्ये दिसत नाही. मग आपल्याकडं हा जो 169 डिवायडेड बाय √7 आहे याला आपण परत √7ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये मल्टिप्लाय करून घेऊ. मग काय होणार? हा √7 आणि हा √7 हा होणार 7. 169 √7 डिवायडेड बाय 7 ह्याला आपण एका वेगळ्या ब्रॅकेटमध्ये टाकू शकतो. त्याच्यामुळं आपल्याकडे जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये ऑप्शन सी हा करेक्ट ऑप्शन आहे. 1.5, 4.5, x and 7.5 आर इन प्रपोर्शन. म्हणजे काय? 1.5 डिवायडेड बाय 4.5 इज इक्वल टू x डिवायडेड बाय 7.5. देन द व्हॅल्यू ऑफ x इज, एक्सची व्हॅल्यू शोधायची. आपण या ठिकाणी काय करू? क्रॉस मल्टिप्लिकेशन. x इज इक्वल टू 7.5 इंटू 1.5 डिवायडेड बाय 4.5. या 1.5ला 3ने जर मल्टिप्लाय केलं तर काय येणार? 4.5. 3ने आपण 7.5ला डिवाइड करू काय येणार?
3 2 जा 6, carries 1, becomes 15, 3 5 जा 15, 2.5. Hence, A is the correct answer. याच्या पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय बघा मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिफ्लेक्स अँगल. समजा आपल्याकडं एक सरळ लाईन आहे. आपण जर असा अँगल काढला तर तो असतो ॲक्युरेट अँगल. जर आपला अँगल असा असेल स्ट्रेट, त्या ठिकाणी तयार होतो राईट अँगल. राईट अँगलपेक्षा जर मोठा अँगल असेल तर त्या ठिकाणी तयार होतो ऑप्ट्यूस अँगल. जर एखादा अँगल 180 डिग्रीपेक्षा मोठा असेल तर त्या अँगलला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्स अँगल. आणि या ठिकाणी ऑप्शन बी मध्ये फक्त 180 डिग्रीपेक्षा जास्त मेजरमेंट आहे, त्याच्यामुळं ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो, एरिया ऑफ रेग्युलर हेक्सागॉन इज. हेक्सागॉन काय असतो, अ फिगर दॅट हॅज 6 साइड्स, 6 वर्टायसेस अँड 6 अँगल्स इज नोन ॲज हेक्सागॉन. जर हा आपल्याकडे हेक्सागॉन दिला आहे तर त्याच्या एरियाचा सरळ सरळ फॉर्म्युला आहे, तो आहे 3√3 डिवायडेड बाय 2 इंटू ए स्क्वेअर. आपल्याला हा ऑप्शन दिसतोय का, येस, ऑप्शन डी आहे. ऑप्शन डी इज दी करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, सम ऑफ फर्स्ट इवन नॅचरल नंबर्स. इवन नॅचरल नंबर्स काय असतात, 2, 4, 6, 8, 10 अँड सो ऑन. याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट टर्म कुठली आहे, ए इज इक्वल टू 2. कॉमन डिफरन्स काय आहे, डी इज इक्वल टू 4 minus 2 is 2, 6 minus 4 is 2. 2 is common difference. मग काय येणार, सम Sn is equal to n divided by 2 in bracket 2a plus n minus 1 into d is equal to n divided by 2 in bracket a ची व्हॅल्यू 2 ठेवू आपण, काय होणार 4 प्लस n minus 1 into 2. हा 2 या 2ला कॅन्सल करेल, या ठिकाणी उरेल 2. n in bracket 2 plus n minus 1 is equal to n in bracket n plus 1. बरोबर, या ठिकाणी ऑप्शन जो आपला सी आहे दॅट इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, इफ ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल ई एफ जी, ट्रायंगल ई एफ जी इज सिमिलर टू आर एस टी अँड दॅट मीन्स ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल आर एस टी. दिस प्रॉपर्टी ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज नोन ॲज, आपल्याला माहीतच आहे, दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज ट्रान्झिटिव्हिटी. ए सिमिलर टू बी अँड बी सिमिलर टू सी इम्प्लाइज ए सिमिलर टू सी. याच्या पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय बघा, इफ द गिवन अँगल इज 2/3 ऑफ अ राईट अँगल देन इट्स कॉम्प्लिमेंटरी अँगल इज. जे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतात त्यांचा जो सम असतो तो काय असतो, इज इक्वल टू 90 डिग्री असतो. मग आपल्याला जो दिलेला अँगल आहे जर 2/3 असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल काय असेल, 1/3 असेल. बरोबर, कारण दोन्हीची ॲडिशन म्हणून आपल्याला 90 डिग्रीज मिळते. देअरफॉर 1/3 इंटू 90 degree is equal to 30 degree. This is the right answer. Option B is the correct option. Next question. Factors of 2x square plus 3x minus 5 is equal to 0 are. आपल्याला दोन नंबर शोधायचेत ज्यांचा प्रोडक्ट काय असणार आहे, 2 इंटू -5 इज इक्वल टू -10 आणि त्यांचं सम काय असायला पाहिजे 3. जर आपण तो +5 -2 घेतला तर ॲडिशन काय होणार 3 होणार आणि त्यांचा प्रोडक्ट काय होणार -10. देअरफॉर 2x² -2x प्लस 5x -5 इज इक्वल टू 0. 2x कॉमन काढू आपण, या ठिकाणी काय येणार x -1 प्लस 5 कॉमन काढू, x -1 इज इक्वल टू 0. देअरफॉर x -1 इज इक्वल टू 0 और 2x प्लस 5 इज इक्वल टू 0. या ठिकाणी x -1 आणि 2x प्लस 5 हे जे दोन आपले फॅक्टर्स आहेत ते आपल्याला ऑप्शन ए मध्ये दिसतात, म्हणून ऑप्शन ए जो आहे करेक्ट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन म्हणतोय, द लाईन y इज इक्वल टू 2x पासेस थ्रू. बघा मित्रांनो, ही जी लाईन आहे y इज इक्वल टू 2x, याच्यामध्ये वायच्या आणि एक्सच्या सोडून दुसऱ्या कुठल्याही टर्म्स नाहीत. जर असं इक्वेशन असेल एखाद्या लाईनचं तर ती लाईन 100% ओरिजिनमधून जाते. या ठिकाणी आपण 0,0 व्हॅल्यू ठेवून जरी पाहिली तरी आपल्याला काय मिळणार, y इक्वल टू 0 ठेवू आपण, काय येणार 0 इज इक्वल टू 2 इंटू x, x इज इक्वल टू काय येणार 0. देअरफॉर 0,0 इज अ पॉईंट दॅट इज ऑन दिस लाईन. बघा, इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए इज 40 डिग्री, अँगल बी इज 80 डिग्री. ए बी सीमध्ये समजा ए इक्वल्स टू 40 डिग्री असेल अँगल बी इक्वल्स टू 80 डिग्री असेल, उरलेला कुठला अँगल सी, तो किती असणार 40 + 80 120, 180 - 120 इज 60 डिग्री. बरोबर, आता आपल्याला हे सुद्धा माहिती आहे कुठल्याही ट्रायंगलमध्ये जेवढा मोठा अँगल तेवढी मोठी त्याच्या ऑपोजिट असलेली साईड. एच्या ऑपोजिट असलेली साईड कुठली असणार, बी सी असणार, बीच्या ऑपोजिट ए सी असणार आणि सीच्या ऑपोजिट ए बी असणार.
सगळ्यात मोठ्या अँगलच्या समोर सगळ्यात मोठी साईड, म्हणजे ए सी झाली सगळ्यात मोठी, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान झाली ए बी आणि त्याच्यापेक्षा लहान झाली बी सी. ठीक आहे, देअरफॉर ए इज द करेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन, द हाईट ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साईड ए इज. सपोज आपल्याकडे हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, त्याची साईड आहे ए. मग आपल्याला काय करायचं, त्याची हाईट शोधायची. समजा हाईट ही आहे, या ठिकाणी हा राईट अँगल तयार होणार. सर ही साईड काय येणार, 1/2. आपल्याला ही साईड शोधायची, हिला आपण एक्स समजू. एक्सचा स्क्वेअर प्लस a/2चा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर, बरोबर, अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. एक्स इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 4. याला आपण कम्प्लीट रूटमध्ये टाकू. 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 4 अंडर रूट इज इक्वल टू 3a स्क्वेअर डिवायडेड बाय 4 अंडर रूट इज इक्वल टू √3 डिवायडेड बाय 2 इंटू ए. ही आहे आपली एक्सची व्हॅल्यू. ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, पाय इज अ डॅश नंबर. बेसिक जनरल नॉलेज ऑफ मॅथमॅटिक्स, पाय इज ए रॅशनल नंबर. जो ऑप्शन डी आहे तुमचा, दॅट इज द करेक्ट ऑप्शन. √25 इज अ डॅश नंबर. हा नॅचरलसुद्धा असू शकतो, रॅशनलसुद्धा असू शकतो आणि इंटिजरसुद्धा असू शकतो. आपण कसं शोधणार कुठला आन्सर जास्त करेक्ट आहे. √25 इज इक्वल टू प्लस ऑर -5. आपल्याला माहिती आहे -5 असल्यामुळे या ठिकाणी फक्त नॅचरल नंबर हा होऊ शकत नाही, ही आपण पॉसिबिलिटी रिजेक्ट करू. त्याच्यानंतर हा पॉझिटिव्ह इंटिजर पण आहे, निगेटिव्ह इंटिजर पण आहे. या ठिकाणी स्पेसिफिक नाही केले, त्यांनी स्पेसिफाय नाही केले कुठला इंटिजर म्हणून, ही सुद्धा पॉसिबिलिटी आपण रिजेक्ट करून टाकू. +5 असेल काय किंवा -5 असेल काय, दोन्हीसुद्धा रॅशनल आहेत, म्हणून आपण या ठिकाणी त्यांना रॅशनल नंबर हा ऑप्शन करेक्ट चूज करू शकतो. मी तुम्हाला हे सांगतो या ठिकाणी की ऑप्शन डी सुद्धा जो आहे तो चुकीचा नाही आहे, दोन्ही बरोबरच असायला पाहिजे, परंतु जो ऑप्शन ए आहे दॅट इज मोर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आहे. सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया ऑफ अ सॉलिड हेमिस्फिअर. सॉलिड हेमिस्फिअर काय असतो, असा आहे आपला जो हाफ स्फिअर म्हणजे हेमिस्फिअर. मग जो आपला कम्प्लीट स्फिअर असतो त्याचा एरिया काय असतो, 4πr². परंतु या ठिकाणी हाफच आहे म्हणजे काय असणार, 2πr². हा झाला या कर्व्ड सरफेसचा एरिया. परंतु या ठिकाणी एक फ्लॅट सरफेस सुद्धा आहे ज्याची रेडियस आपल्या स्फिअरची रेडियस इक्वल आहे, म्हणजेच आर आहे. त्याचा एरिया काय असणार, πr². मग या टोटल हेमिस्फिअरचा एरिया इज इक्वल टू हा कर्व्ड एरिया प्लस हा फ्लॅट एरिया, म्हणजे 2πr² प्लस πr² इज इक्वल टू 3πr². या ठिकाणी ऑप्शन जो तुमचा सी आहे दॅट इज युअर करेक्ट आन्सर. अतिशय सोपा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. काय म्हणतंय, इफ ए बी सी आर इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन देन. जर ए बी सी अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये असतील तर साधा आणि सरळ सोपा नियम आहे, 2 × बी इज इक्वल टू ए प्लस सी. खूप बेसिक आहे हे, तुम्हाला आरामात आलं पाहिजे. या ठिकाणी जो तुमचा ऑप्शन बी आहे तो तुमचं करेक्ट आन्सर आहे. पुढच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलं आहे ए इज सबसेट ऑफ बी. म्हणजेच काय, एचे सगळेच एलिमेंट्स बी या सेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे या दोघांचं जे इंटरसेक्शन आहे, कॉमन एलिमेंट्स कुठले असतील, ते सगळे एचे एलिमेंट्स असतील. देअरफॉर ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू नथिंग बट ए. तुमचा जो ऑप्शन बी आहे दॅट इज युअर करेक्ट आन्सर. मिरर इमेज ऑफ पॉईंट 3,9 इन एक्स ॲक्सिस. समजा आपला हा कार्टेशियन ॲक्सिस आहे. समजा या ठिकाणी कुठंतरी आहे पॉईंट 3,9. याचा आपल्याला मिरर इमेज पाहायचं आहे. मिरर इमेज कशामध्ये पाहायचं आहे, एक्स ॲक्सिसवर पाहायचं आहे. एक्स ॲक्सिसवरती मिरर इमेज म्हणजे काय, एक्स कॉर्डिनेट सेमच राहील आणि जो वाय कॉर्डिनेट आहे तो रिव्हर्स होऊन जाईल, त्या ॲक्सिसच्या दुसऱ्या बाजूला येऊन जाईल या ठिकाणी. मग हा पॉईंट काय येणार, 3ला 3 राहणार आणि जो 9 आहे तो होणार -9. तुमचा जो ऑप्शन ए आहे दॅट इज युअर करेक्ट आन्सर. पुढच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं आहे, द डायगोनल ऑफ द स्क्वेअर इज 16√2 सेंटीमीटर देन इट्स साईड इज. समजा आपल्याकडं हा आहे स्क्वेअर, ठीक आहे. या स्क्वेअरचा जो हा डायगोनल आहे तो आहे किती, 16√2. समजा ही साईड ए आहे. आपल्याला काय माहिती आहे, डायगोनल ऑफ एनी स्क्वेअर विथ साईड ए इज √2 × ए. √2 × ए इज इक्वल टू काय दिले, 16√2. हा कॅन्सल, हा कॅन्सल, ए इज इक्वल टू 16. म्हणजे आपल्या स्क्वेअरची साईड जी आहे ती 16 सेंटीमीटर असायला पाहिजे. जो तुमचा ऑप्शन सी आहे दॅट इज युअर करेक्ट आन्सर. एकदम इंटरेस्टिंग पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो. काय म्हणतो बघा, ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल डी एफ हे एकमेकांना सिमिलर आहे. ए बी सीचा एरिया दिला आहे आपल्याला, डी ई एफचा एरिया दिला आहे, डीई एक साईड दिलेली आहे आपल्याला ए बी शोधायची. आपल्याला काय माहिती आहे, जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील
तर त्यांच्या एरियाचा जो रेशो असतो दॅट इज इक्वल टू रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ देअर साईड्स. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी बाय एरिया ऑफ ट्रायंगल डी एफ विच इज इक्वल टू 9/64 जो दिलेला आहे दॅट इज इक्वल टू ए बी स्क्वेअर डिवायडेड बाय डी ई स्क्वेअर. ए बी स्क्वेअर डिवायडेड बाय 5.6 स्क्वेअर असं लिहू शकतो. आता हा जर रेशो आपण कन्सिडर केला याच्यामध्ये हा 9/64 आणि हा ए बी स्क्वेअर बाय 5.6 स्क्वेअर, तर काय येणार 9 डिवायडेड बाय 64 इज इक्वल टू ए बी स्क्वेअर डिवायडेड बाय 5.6 स्क्वेअर. जर आपण दोन्ही साईडचा रूट घेतला तर काय येणार ए बी इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 8 इंटू 5.6. ठीक आहे, आपण दोन्ही साईडचं रूट घेतलं आणि या 5.6ला या ठिकाणी पाठवून दिलं. मग काय येणार 8 1 जा 8, 8 7 जा 56, बट या ठिकाणी 5.6 आहे सो देअरफॉर 0.7. 3 इंटू 0.7 इज इक्वल टू 2.1. जो ऑप्शन सी आहे दॅट इज युअर करेक्ट आन्सर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत भास्कराचार्य टॅलेंट सर्च एक्झामिनेशनमधल्या मॅथमॅटिक्स पोर्शनचे ते सगळे आपण सॉल्व्ह केलेले आहेत. याच्यामधल्या कुठल्याही जर क्वेश्चनवरती तुम्हाला अजून एक्सप्लेनेशन पाहायचं असेल किंवा जर विचारायचं असेल तुम्ही सरळ सरळ कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला कुठलेही दुसरे डाऊट असतील मॅथमॅटिक्समध्ये पहिलीपासून ते तुमची 12वी संपेपर्यंत कंप्लीट मॅथमॅटिक्समध्ये कुठलाही जरी डाऊट आला कधीही आला सरळ सरळ कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये माझा इंस्टाग्राम हँडल दिलेला आहे तिकडं मला तुम्ही DM करून विचारू शकता. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची अगदी अचूक उत्तरं देण्याचा मी 100% प्रयत्न करीन. चला भेटूया मग आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही हसत राहा, खेळत राहा आणि नेहमीप्रमाणे काही ना काही दररोज शिकत राहा.